नमस्कार. आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल महानगरपालिका निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच कॉलनी फोरमच्या संस्थापक लीना अर्जुन गरड यांनी फोरमच्या वतीनं कामोठे येथील प्रभागांमध्ये तब्बल 11 उमेदवारांची घोषणा केली होती. विशेष म्हणजे लीना अर्जुन गरड या स्वतः शिवसेनेच्या पदाधिकारी असतानाही त्यांनी आपल्या संघटनेतील सदस्यांना स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. हा निर्णय चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान आज ते आपल्या सहकारी अनिल पवार यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना 4K डिजिटल न्यूजचे संपादक गौरव जहागीरदार यांनी त्यांना या निर्णयाबाबत थेट प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना लीना अर्जुन गरड यांनी अत्यंत दिलखुलास आणि स्पष्ट भूमिका मांडली. कॉलनी फोरमचा उद्देश, स्थानिक कार्यकर्त्यांना संधी देण्यामागील भूमिका आणि पुढील राजकीय वाटचाल याबाबत त्यांनी आपले विचार मोकळेपणानं व्यक्त केले. या मुलाखतीमुळे कॉलनी फोरमच्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट झाली असून आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक रंगताना दिसत आहे. शिवसेनेचे एक पदाधिकारी आहेत, शिवसेनेचे एक पदाधिकारी आहेत आणि कॉलनी फोरम ही वेगळी संघटना आहे. मग असं दोन्हीकडे जरा वेगळं वाटत नाही. सगळीकडे आपल्याबद्दल एक संशय निर्माण झालेला आहे की आपण दोन्हीकडे पाय ठेवत आहे. असं काहीच कारण नाहीये. कारण कॉलनी फोरमचा जन्म झाला आहे 2014 मध्येच. जेव्हा आम्ही बीजेपी मध्ये होतो तेव्हाही कॉलनी फोरम जिवंत होती. आज आम्ही सेनेमध्ये आहोत तरी कॉलनी फोरम जिवंत आहे. ही एक सामाजिक संस्था आहे, सामाजिक संघटना आहे जी कॉलनी मधील राहणाऱ्या नागरिकांसाठी ही संघटना आपण तयार केलेली आहे आणि कॉलनी मधील नागरिकांना सर्व सोयी सुद्धा मिळावी, त्यांना न्याय मिळावा यासाठी आपण ही संघटना उभी केलेली आहे. आणि आजही आम्ही कॉलनी फोरम म्हणून जिवंतच आहोत आणि कायम राहणार आहोत. आणि घटक पक्ष आहे का? नक्कीच आता आम्ही कुठलेही मतभेद न बाळगता आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवत आहोत. कारण की आज पाहतोय आपण मागच्या विधानसभेमध्ये जी चूक आम्ही केली होती ती चूक परत होणार नाहीये. कारण की जर आपण वेगळे लढलो आपले मतं हे नक्कीच डिवाइड होणार आहेत. त्याच्यामुळे कुठलीही हे न करता आपण आज महाविकास आघाडी, राष्ट्रवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, शिवसेना असेल, सर्व 6 पक्ष मिळून आपण निवडणूक लढवतोय. पण आपण अगोदरच त्यांच्या अगोदर आपले उमेदवार 11 उमेदवार घोषित केले होते, त्यामुळे ते नाराज नाही झाले का? तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस कुठेही आपल्याला विचारलं गेलं नव्हतं. पण नंतर आमचे जे कोणी महाविकास आघाडीचे आपले नेते आहेत त्यांच्याशी समन्वय साधून त्यांच्याकडून आम्हाला आश्वासन दिलं गेलं की आपला आणि आपल्या सहकाऱ्यांचा मान सन्मान हा राखला जाईल. त्याच्यानंतर आम्ही हे एकत्र येऊन हा विचार करून आम्ही एकत्र येऊन लढतोय. आता पण आपण जे 11 उमेदवार घोषित केले होते आता महाविकास आघाडी समजा युती झाली आपली तर काही सीटे सोडाव्या लागतील. कॅन्डिडेट जे उभे ते नाराज होतील. नक्कीच बघा, जेव्हा आपल्याला रिंगणात उतरायचं आहे आणि निवडणूक जिंकायची आहे अशा वेळेला काही ना काही कॉम्प्रोमाइज आपल्याला करावं लागणार आहे. कारण ही निवडणूक एका मोठ्या ताकदीच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं कुठलेही निर्णय घेऊन चालणार नाहीये. त्याच्यामुळे सर्वांचा समन्वय साधून आपण आज एकत्र आलेलो आहोत. आपण आजच्या पेपरमध्ये एक बातमी आलेली आहे की आपले सहकारी मधु पाटील साहेब बीजेपी मध्ये जात आहेत. त्याच्याबद्दल आपण काय बोलणार? आपल्याला माहितच आहे की भारतीय जनता पार्टीची जुनी सवय आहे चांगले उमेदवार फोडून घ्यायचे आणि एखाद्याला वीक करायचं, एखाद्याला कमजोर करायचं. पण आपले मधु पाटील साहेब हे कॉलनी फोरमचे महत्वाचं अंग आहे, आजही आहेत. त्यांनी शिवसेना सोडलेली आहे, त्यांनी काय पक्ष बदलला नाही, त्यांनी फक्त पक्ष बदललाय, त्यांनी कॉलनी फोरम सोडलेली नाही.